व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं उमटलाय आणि आणखी रस्त्याने गाडीतून महिलांचा माझ्या बहिणींचा ओघ सुरू आहे। पावसात देखील या बहिणी या कार्यक्रमाला येताना आपण पाहिलं। मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून 2च महिने झाले। या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवलाय। खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि 6 महिने थांब असा प्रकार होता। लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे। पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते देण्याचा प्रयत्न केलाय। आज माझ्या समोर नुसत्या माता भगिनी नाही आहेत, तर तुमच्या रूपानं ही स्त्री विराट स्त्री शक्ती उभी आहे आणि ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती आदि शक्ती असते त्याला कोणाची भीती असते। आणि म्हणून आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते घाबरलेले आहेत। मी भाऊ म्हणून तुम्हाला वंदन करायला आलोय। 2 महिन्यापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची देखील रेकॉर्ड ब्रेक सभा इथं झाली। त्या दिवशी देखील महिलांचा महासागर पाहिला आपण। जिकडे तिकडे पाहावे तिकडे आपल्या महिला भगिनी, आणि आज देखील आपण तेच दृश्य पाहतोय। खरं म्हणजे या महासागराच्या लाटांमध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आम्हा बहीण यांचं काय थांबा त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा। दोन बहिणींना इकडे बोलवा। संजय, त्यांना 2 बहिणींना इकडे बोलवा। त्यांना दोघांना बोलवा काय त्यांचं म्हणणं बघूया आपण। आणि म्हणून या महासागराच्या लाटांमध्ये हे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा। महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्यांची तोंड ही गर्दी बघून बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून त्यांनी पाहावं की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली। 1,40,40,00,000 पेक्षा जास्त बहिणींची नोंदणी। अरे बाबा, त्यातल्या 2-3 लोकांना इकडे बोलवा। नोंदणी या ठिकाणी झाली आहे। यापैकी 1 कोटी काय नाही, त्यांना बोलवतो, मी बोलवतो त्यांना बोलवतो, काय त्यांचं म्हणणं बघू आपण। 1,07,00,000 बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले। मला सांगा, आपल्या किती लोकांच्या खात्यात जमा झाले पैसे? हात वर करा। एवढं प्रचंड माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। आज माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे, चेहऱ्यावर बघितल्यानंतर कळतं, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला जास्त आनंद होतो। मी आपल्याला सांगतो, मी मुख्यमंत्री पदाची शपथ जेव्हा घेतली तेवढा आनंद मला झाला, त्यापेक्षा जास्त आनंद आज या ठिकाणी होतोय महिलांच्या योजना सुरू केल्यानंतर। म्हणून हे देणारं सरकार घेणारं नाही, कायमस्वरूपी योजना चालू राहील। आणि म्हणून जेव्हा तुमच्याकडे येतील
त्यांना खडे बोल सुनवून त्यांना सांगा का आमच्या योजनेमध्ये खोडा घालता, का योजना बंद करायला बघता. कोर्टात गेले, कोर्टाने दिली थप्पड. कोर्ट म्हणाले सरकारचा अधिकार आहे. या बहिणींचे पैसे कोर्टाने पण थांबवले नाही. म्हणजे तुम्ही कोर्टात पण गेले ही योजना थांबवण्यासाठी. म्हणजे काय, तुमच्या पायाखालची वाळू सरकली, तुमच्या छातीत धडके भरली. आनंदाचा शिदा तुम्हाला मिळतो. गणपतीला दिवाळीला आनंदाचा शिदा काय मिळते? रवा, मैदा, साखर, तांदूळ नाही, साखर, डाळ काय देतोय. त्याच्या विरोधात पण हे कोर्टात गेले आणि तुमच्या मुलाबाळांचा तोंडचा घास हिरावण्यासाठी देखील प्रयत्न केला. असे कुठं फेडणारे पाप. आणि म्हणून मुलाबाळांचा तोंडचा घास पळवणाऱ्यांना तुम्ही उभं करणार आहे. तुम्ही उभं करणार अशा लोकांना. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, तुम्ही मजबूतीने. काही महिला मला म्हणाल्या आम्ही जेव्हा VC वर बोललो हे पैसे माझ्या परिवाराच्या मुलासाठी काहीतरी घेईन, कपडा लत्ता घेईन, खाऊ घेईन, माझा छोटा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये अजून गुंतवणूक करेन, व्यवसाय मोठा करेन. किती योजना आहे. आणि म्हणून हे अर्थकारण जे चालवतात हे महिला आमच्या बहिणीपेक्षा दुसऱ्या कुणालाही ही काटकसर करता येत नाही. आम्ही काय, आमचे लाडके भाऊ आणि आम्ही सगळे बाहेर असतो, तुम्ही घर चालवता. आणि म्हणून तुम्हाला हा छोटासा दिलेला आधार आहे. अर्थव्यवस्थेला चालना यातून मिळणार आहे. हेच पैसे मार्केटमध्ये येतील, हे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आणि म्हणून याचा विकास होईल. तुमचा विकास, तुम्ही सक्षम म्हणजे राज्य सक्षम. आणि म्हणून तुमचा विकास, महिलांचा बहिणींचा विकास म्हणजे राज्याचा पर्याय आणि देशाचा विकास. आणि म्हणून हे राज्य नाही देश आपल्याला पुढे न्यायचं आहे, महासत्ता बनवायचं आहे. मोदीजींच्या योजनांमध्ये आपण आणखी या योजना सोडतोय. आणि म्हणूनच या योजने मला आता उद्या जळगावला लखपती दिदीची योजना आहे, त्याला आदरणीय प्रधानमंत्री महोदय येणार आहेत. म्हणजे लाडकी बहीण लखपती दिदी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झालं, लखपती बेटी झाली म्हणजे आपली मुलगी. ह्या सगळ्या जे काय आम्ही करतोय हे तुमच्या कल्याणासाठी. एकीकडे बघा विकास सुरू आहे, दुसरीकडे कल्याणकारी योजना, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि म्हणून तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या हीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.